तर नमस्कार मित्रांनो. सगळ्यांना एक ओढ लागलेली ती म्हणजे आपल्या राहुल भाई यांची. कारण की जास्त करून बाह्या इकडे येत नाहीत, पण बाह्या एकंदरीत येत ना. सगळ्या जणांच्या इतकी अपेक्षा होती की आज बाह्या यायचे, दादा बाह्या यायचे, बाह्यांची काय करून एक छोटीशी बाहेर द्या. कारण की खूप काय काय प्रश्न असतात तुम्हाला, एवढं प्रेम भेटतंय तुम्हाला, काय सांगताल त्याबद्दल? सर्वप्रथम एक गरीबवर्गीय शेतकऱ्याच्या दावणीला जे 3-3 कोहिनूर हिरे लागल्यात, त्याच्यानंतर सुमित भाऊंनी एक विक्रमी खरेदी केली चिमण्याची. सर्वप्रथम त्यांना शुभेच्छा देतो. आणि या 4 भावांना एक चांगला व्यक्तिमत्व सुद्धा भेटला नंदीसोबत. त्याच्यानंतर आम्ही सगळे तर आहेतच. आनंद वाटतं का एक मुस्लिम कुटुंब आणि आपल्या महादेवाच्या नंदीची एवढी सेवा करतो आणि त्या सेवाचा चांगल्या रीतीने त्यांना मेवा सुद्धा भेटलेला आहे. खूप आनंद वाटतो. एकंदरी आपला मथुर सगळ्या नंदीवर पळालाय, म्हणजे असं कुठलं नाही ठेवला नंदी. पण आजचा एक अनुभवच वेगळा असेल, बरोबर आहे का? कारण की एक आदत वासराबर पळाला आज खरं तर चिमण्या आणि मथुर पळणार होता. म्हणजे याच्या एक आमचा भरपूर दिवसापासून चाललेला नियोजन आहे का नाही जाकीर भाई आहे का नाही. मग आमचा कॉल चालू होता, पण मी कोणाशी बोलतो तेच माहित नाही अजूनपर्यंत मला. मी कोणाशी फोन करतो, कोणाशी बोलतो ते माहिती नाही मला. पण मी सांगत होतो का आपण चिमण्याने हा करू. राजाचं पण पहिल्याचं भरपूर दिवसापासून चालूच होता, पण अक्षरशः चिमण्याचं आधीच नियोजन झालं होतं, शब्द गेलं होतं त्यांचं. मग त्यांनी सांगितलं राजा आणि आपण पळूया. म्हणजे त्यांनी पण त्यांचं मन मोठं करून आज बघा, त्यांनी पाखऱ्याला सम्राट दिला, राजाला मथुर दिला, चिमण्याला अजून एक नंदी दिला. म्हणजे प्रत्येकाशी संबंध व्यक्तिगत चांगले राहतात आणि प्रत्येकाचे बैल पळणार आहेत, प्रत्येकाचे नंदी पळणार आहेत. नंदी सोबत संबंध पण राहतात. आज त्यांच्या गाड्या घरच्याच गाड्या नंबरात राहतात, पण त्यांनी घरच्या गाड्या न पळवता प्रत्येकाला मान सन्मान दिला. कारण की बघा, हे नामचीन जे बैल येतात, सांगायला गेलो इतिहासामध्ये नोंद होतील यांच्या. आताच्या डेटला बक्कासूर झाला, मथुर झाला, म्हणजे 5-5, 6-6 वर्ष हे नंदी पळणार आहेत. यांच्यामध्ये एक एकदा तरी पळायला पाहिजे, ज्याचा पळतोय त्याचा. म्हणजे असं काय आम्ही काय मोठेपणा करत नाहीये का आमचे नंदी, पण एक आठवण राहते बाबा राजा मथुर मध्ये पळाला ना. प्रत्येक मालकाची इच्छा असते ज्याचा चांगला पळतो त्याच्यामध्ये पळायची. एकंदरी आज आजच वासराबर पळाला, कसं काय नक्की नियोजन कसं काय केलं? कारण की घरची गाडी त्यांची पोहोच होती एवढे दिवस, बरोबर आहे का? पण त्यांनी फोडून आज नंदी मथुरला दिला. मला माझ्या मथुरवर पूर्णपणे विश्वास आहे. एखादा म्हणजे जर नंदी पळतोय आणि जर त्याला हलका भेटला लहान वासरू आदात मध्ये, मग त्याला फक्त त्याच्या गळात टाकायचा आहे. आज तुम्ही पाखऱ्याला बघितला असेल, त्याच्यानंतर घोटचा सर्जाला बघितला असेल, आतिशचा सुंदर असेल, म्हणजे चांगले चांगले नंदी आदात आहेत ना मथुर मध्ये चांगले पळाले आहेत न. गाडीला स्पीड लागतो असं आहे. आज सुद्धा सुंदर स्पीड लागली स्वतःच्या म्हणजे जी प्रत्येकाचा पळाचा जोर असतो ना, आता त्याच्यात वजनी बैल टाकला ना, मग तो तेवढाच पळत राहणार त्याच्या एवढा. हलका वासरू भेटला तो स्वतःच्याच जीवावर तो उचलून नेणार आता स्पीड. पण एकंदरी खूप दिवसानंतर मथुर गाठवला, बरोबर आहे का? हो. कारण की आजकाल तुम्ही लंपीतून आधारातून 2 मैदान केले, एक हिंदकेसरी मैदान केला वडकीचा, लगेच पुसेगावचा मैदान केला, मग त्यानंतर आमचा बिंदोडचा मैदान चालू होते. मग त्याच्यानंतर एकविराईचा मैदान होता. ऑलरेडी एक दिवस पहिले 3 फेरे बिंदोडला मथुर पळाला होता. त्याच्यानंतर मग मामांचं याचा फोन आला वैभवचं का दादा बक्कासूर मथुर पळूया का. मी बोललो राजा एक दिवस पहिले 3 फेरे पळाले, आम्ही एवढा कधी पळवला नाही. पण आता ते नाही पण बोलायचं कसं. मी बोललो चला पळूया. एक प्रेम राहतं, संबंध राहतात, संबंध वाढतात. मग पळवला, पण गट चांगला काढला. सेमीला 19-20 गाडी झाली, सेमीला गाडी पडली, पण आनंद आहे आम्हाला. अर्जित होत असते, कोणतरी नवीन चेहरे या गाडीला पाडल्यानंतर उजेडात येतात न पुढे जातात. कारण की खूप जणांची इच्छा असते आमचं जेव्हा चुकून काय ना, म्हणजे जेव्हा एखादी गाडी पळते मथुरच्या गटात गट पास होते, त्याकडे दुसऱ्या अभिनंदीचं नाव होतं, बरोबर आहे का? त्यातच त्यांच्याच आशीर्वादाने आपल्याला पण त्यांचा आशीर्वाद भेटतो. ते जिंकल्यानंतर चर्चा होते, अखंड महाराष्ट्रभर चर्चा होते. प्रत्येक गाडा मालकाच्या, शर्यती शौकिंगांच्या, फॅन फॅमिलीच्या मुखामध्ये एकच नाव असतो, ज्या गाडीचा त्यांनी पराजित केलेला असतंय, जे जिंकलेले असतात त्यांची चर्चा होत असते.
एकंदरीत आता हे भाऊ तुमच्यावर बोलायला लागले, कसं वाटतंय स्वभाव हे कसं वाटतंय यांचा नक्की? स्वभाव खूप चांगला आहे. बघा, एक गरीब शेतकरी वर्ग कुठेतरी उजेडात येत असेल, त्यांना अजून पुढे न्या, त्यांना बॅकफुटला नका आणू. कारण की हा शर्यती क्षेत्र जेवढा चांगला आहे त्याच्यापेक्षा वाईट सुद्धा आहे. कारण की मी सगळ्या गोष्टी जवळून बघितलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी झेललेल्या आहेत. त्याच्यामुळं मला या सगळ्या गोष्टीचा चांगला अनुभव आहे. एखाद्या गरीब माणसाला या क्षेत्रामध्ये टिकून नाही देणार असे लोक आहेत या क्षेत्रामध्ये. मग त्याच्यामुळे हे पाप घेण्यापेक्षा आपण जेवढं चांगलं करता येईल आपल्या माध्यमातून, आज ते छत्रपती संभाजीनगरमधून आपल्याकडे येतात तर त्यांचा मान सन्मान करा, त्यांचे नंदी पळतात, त्यांचा आदर करा, त्यांना अजून प्रोत्साहन द्या. अखंड महाराष्ट्रभर देशभर त्यांचा पण नाव होऊ द्या, त्यांची पण चर्चा होऊ द्या. फक्त एवढाच गाडा मालकांना विनंती, आज मी यांना भेटलोय, याच्या आधी मी कधी माझं बोलणं नाही, चालणं नाही, ओळख नाही, फक्त फोनवर 2-3 वेळा बोलणं झालंय. ते प्रामाणिक राहतील तर त्यांचा प्रामाणिकपणेचं त्यांना फळ भेटेल. माझ्या आयुष्यामध्ये मी मथुरचा कधी कोणाकडून रुपया पण बघितला नाही, ना मी कधी पैशांसाठी पळवलं नाही. जिथे हिंदकेसरी मैदान होते तिथं मी पळताना तुम्हाला दिसलो असेल जास्तीत जास्त किताबासाठी. बाकी देवाच्या आशीर्वादाने, मथुरच्या आशीर्वादाने सर्व सुखात आहे, आनंदात आहे, सगळं काय आमच्याकडे. एकंदरीत खूप माणसं तुम्ही जोडत गेलाय, पण एका वर्षापूर्वी आपले सर होते, बरोबर आहे का? आज खरंच त्यांना कुठेतरी खूप मिस करत असाल, कारण की ते सुद्धा गेल्या वर्षी याच मैदानामध्ये सरांनी स्वतःचा पैरा तोडून मला पाखऱ्या दिला होता. आज जो सम्राट मध्ये पाखऱ्या आहे, त्या पाखऱ्या आणि मथुरने हा मैदान गाजवला होता गेल्या वर्षी. एक नंबर पाठीने सेमी लागली होती, सगळे टॉपची सेमी होती ती. म्हणजे अक्षरशः सरांनी हा मैदान गाजवला होता. सगळ्यात जास्त आनंद त्यांना, कारण गाडीवरून नाचणं त्यांचा आनंद वेगळा, त्यांना खूप मिस करत असाल ना तुम्ही आता? ते कारण की ते होते तर एक ताकद होती माझी. म्हणजे एका टायमाला मथुर हारल्यानंतर मला ऑप्शन होते, पण आता मला ऑप्शन शोधायला खूप वेळ लागतो. जेव्हा मथुरची मधीत गाडी पडली तेव्हा आता ज्यांनी बैल घेतले त्या दादांनी, सर्जा, त्यांना मी फोन केला की मला मथुर पाहिजे, सर्जा पाहिजे. त्यांनी मला एक शब्दावर लगेच बोलले, आता भरून दादा पाठवू का? म्हणजे त्यांच्या चांगले गाडा मला गेला, चांगल्या घरी तो पण सर्जा गेला. म्हणून आनंद आहे आपल्याला का बाबा चांगले लोक पण आहेत. एकंदरीत असं ऐकलं झालं की शंभू असू दे किंवा बाई असू दे, शंभू एक नंबर आहे ना, दादा पण चांगले आहेत. त्यांच्या मोबाईलवर असू द्या किंवा फोन असू दे, महिना वर्ष तुमचं डिप असतं, एवढं प्रेम अखंड महाराष्ट्र भेटतं. आता कारण तुम्ही आलात तर बघू शकता, सगळे जण एवढं प्रेम भेटतं तुम्हाला, एक वेगळाच आनंद असेल ना एवढी माणसं जोडल्यात. हे बघा, प्रामाणिक राहिल्यानंतर खरोखर प्रेम आणि आशीर्वाद भेटतं आणि प्रामाणिकपणेचा फळ पण भेटतो. आपण जर बोलू एक ना करू एक तर मग त्याचे परिणाम भोगायलाच लागतात. कारण की आपण युट्यूबच्या माध्यमातून वारंवार तर आपण काही ना काही शब्द देत राहतो, बोलत राहतो. बोलताना पण आपण 100 वेळा विचार केला पाहिजे आपण काय बोलतोय, कोणाला शब्द देतोय. मग एखाद्याला शब्द दिला आणि पडला मग ते कुठेतरी नावाची बदनामी आणि खोटेपणा होतो. एकंदरीत आज मथुर आणि आपला राजा एक सुंदर जोडी पाहिली, पण एक सगळ्यांची अपेक्षा आहे पुन्हा एकदा आपल्याला सर्जा आणि मथुर ही जोडी कधी पळायला भेटणार? कारण की खूप जणांची अपेक्षा आहे ही जोडी पळावी. 100% पळणार. आता त्यांनी दादांनी फोन केला तर लगेच भरून पाठवणार मी मथुरला. हा, आता विषय काय, चिमणी आणि आपला राजा आणि मथुरची गाडी आज पळाली ना, आता सेमीला अजून 2 टांगे एक्स्ट्रा स्पीड लागेल त्या गाडी. हा, राजाला आणि मथुरला. राजा उघड्यावर होता त्याच्यामुळं तो फक्त गळा टाकत गेला, पण आता पुढच्या सेमीला जर त्याला गाडी चिपकली तर तो अजून स्पीड लावेल. त्याच्या अंगावर जेवढी गाडी, मथुरच्या अंगावर आता गाडी होती, मग तो ओव्हरटेक करून नव्हता देत. बरोबर असं त्याला जेवढा पुढचा रान तेवढा पळणार ना. रान मथुरच्या मनासारखा आहे इथे. आता 1100 फूट रान आहे ना, त्याला तेवढाच रान पाहिजे, जेवढा रान तेवढा गाडी घेतणार पुढे. एकंदरीत पुन्हा, कारण की तुम्ही खूप कमी केलं एक गाठावर यायचं आजकाल, काय आम्ही घाई करत नाही कोणत्याच गोष्टीमध्ये, आम्हाला कोणत्या गोष्टीची लालच नाहीये. आमचं नाव टिकवण्यासाठी, आमचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही पोटाच्या पोरासारखा त्या मथुरला सांभाळतो. त्याच्यामुळे आम्ही कोणत्याही गोष्टीची घाई करत नाही. आज तो एखादा कोरोना काळ होता, कोरोना काळमध्ये कित्येक लोक असे वारले, तसाच हा लंपीचा आजार होता, याच्यामध्ये कित्येक नंदी चांगले वारले. म्हणून त्या आजारातून बाहेर निघलात तेच आमच्यासाठी भरपूर काय. आजारातून बाहेर पडून मोठी गोष्ट आहे की एका 2 किताब मिळवून दिले ना. बिन रोडला भरपूर अशा गाड्या मारल्या.
पण एकंदरीत लोकांची इच्छा असते की मथुरला बघण्याची खूप इच्छा असते लोकांची, कारण की एक तळमळ असतं. म्हणजे कसं असतं, इकडे जाऊ गाठर तेव्हा म्हणजे खूप जणांवर मथुरला बघायला येतात फक्त. आता काय मुंबईचा एकच महिना आहे ना, नंतर घाटावरतीच पळायचं आहे ना आपल्याला. मुंबईचा आता काय उन्हाळ्याचा एक महिना, लास्ट 1-1.5 महिना पळणार, मग घाटावरतीच मथुरला पळताना जास्तीत जास्त दिसणार. आता लोकांची एक इच्छा आहे की मथुर नंतर नवीन खरेदी एखाद्या शोधात आहे का, असं ऐकलं जातं की आता राजा मागितला होता यांच्याकडून, आता ते मानत नाही हलवत तर काय बोलणार आपण. सम्राटसाठी बी भाऊ गेला होता, पण ठीक आहे आमच्याच घरामध्ये आला, काय टेन्शन नाही. यो चिमण्या आपला, चिमण्यासाठी पण गेला होता, पण त्यांनी मला विचारलाच नाही काय. पहिले सांगितलं होता, 2-3 वेळा नंबर पाठवला, त्यांच्या मनाने हो बोलू द्या. आता कसं यांना मन मोकळेपणाने दिला, असा मन मोकळेपणाने व्यवहार झाला पाहिजे. आपण बघा, एक आता हे पण त्यांच्या कष्टाने 1-1 रुपया जमा करून त्यांनी पैसे कमवले असतील, मग ते पैसे मोजताना पण न देताना पण त्याला कष्ट आहे ना त्याच्या पाठीमागे. मग त्या ज्या बैल मालक आहे त्या नंदीच्या मालकाने एकदम छाती टोकपणे मन मोकळेपणे, आपण कोणाकडून काहीतरी पैसे घेतोय ना, मग ते नंदी पण तसा एकदम छाती टोकपणे दिला पाहिजे. त्यांचा व्यवहार एकदम जगजाहीर झालाय, त्याच्याबद्दल काही विषयच नाही, पण चांगल्या घरी गेलाय. आणि एकंदरीत तुमची नवीन खरेदी कधी बघायला भेटेल आपल्याला? भेटेल आता. काय आहे, नंदी चांगला पाहिजे. चांगला पाहिजे. हे बघा, हा एक काचेचा भांडा, आज पळतोय उद्या पळेल का नाही ते नाही सांगता येणार. तो मुक्का जनावर आहे, त्याला काही कळत नाही, त्याला काय दुखतंय तो काय सांगणार नाही आपल्याला. म्हणून या क्षेत्रामध्ये सगळेच मथुर, सगळेच चिमण्या, सगळेच राजा सम्राट असे नाही होणार. हे नंदींचं असं, याच्या आधी मी नुसतं हरतच होतो. मला तर असं वाटायचं की शर्यतीला गेलं हरायचंच आहे. 4-5 वर्ष तर रेग्युलर हरत होतो. देवाच्या कृपाने योगायोगाने आपल्याला मथुर लागला, मग तिथून आपल्याला काय गुलाला असतो, काय जीत असते ती समजायला लागली. एकंदरीत एक नाही, खूप जणांची इच्छा असते की जास्त काय नाही पण मथुरच्या गळ्यात एकदा तरी जोटात पळावं, किंवा खूप जणांची इच्छा असते, असं नाही काय? अहो, मुंबईमध्ये सगळ्यांना आम्ही पहिले शर्यतीच्या आधी फेरा काढायला देतोय. का ज्यांच्या इच्छा आहेत, नाते आहेत, गोते आहेत, मित्रपरिवार आहे, प्रत्येकाला वाटतो कोणाचे 3 नंबरचे बैल आहेत, 4 नंबरचे आहेत, 2 नंबरचे आहेत, प्रत्येकाला पहिले फेऱ्याला बैल देतोय मी. घ्या, ज्याची इच्छा आहे तो खुश होतो. काही काहींची इच्छा असते पैऱ्यात पळून खुश व्हायची, काही काहींची इच्छा असते विरोधात पळून हरून सुद्धा म्हणजे नाव होतोय ना मथुर सोबत शर्यत केली आपण, त्यात आनंद असतो प्रत्येकाला. आता एकंदरीत असं बघितलं गेलं की खूप नंदी आहेत, असे अंधारातले नंदी आहेत, पण चांगले पळतात. एखादा असं चांगला नंदी कधी असला तर त्याला आपला मथुर पळायला कधी देणार का? ज्यादा अहो, आमची इच्छा एकच आहे की आमच्या मथुर मुलं उजेडात येऊ द्या. ज्यादा पळतोय ना त्याला आपण म्हणजे 100% देणार, द्यायचंच आहे आपल्याला. आपल्याला हे बघा, या क्षेत्रामध्ये बघा सगळे मोठे मोठे शर्यती शौकीन गाडा मालक आहेत आणि खूप पैसेवाले आहेत, पण मी एकाच्या सुद्धा टच मध्ये नाहीये या क्षेत्रामध्ये. मला तसला काही प्रकार जमत तर नाही. मला जो खरोखर ज्यादा पळतोय ना, मी स्वतःहून शुभमला सांगतो, शुभम यांचा नंबर दे मला. शुभमकडे सगळ्यांचे नंबर असतात, माझ्याकडेच नसतो, मग मी नंबर मागतो. शुभम नंबर दे, तेव्हा मी कॉल करतो, बाबा तुम्हाला जेव्हा जमेल. काय जोड जबरदस्ती नाही कोणावर. हा, आता यांच्याकडून कधी मागितलं विचारा, त्या योग आला, त्यांचे मन मोकळेपणाने दिला, खुश आहे. कोणच्यावर जबरदस्ती काय करायची? ना फोन केलता म्हणजे शाकीर भाई तुम्ही दिलं तरी खुश, नाही दिलं तरी खुश आहे. म्हणजे मी कोणावर जोर जबरदस्ती नाही. शाकीरला त्याच रोजी सांगितलं त्यांना, किंवा चिमण्या किंवा राजा दोन्ही बैलातून एक बैल कोरेगावला फिक्स करायचा. हे बघा, माझा पलतोय त्या लेवलला, त्यासाठी मी मागतोय. माझी लेवल ती नसती तर मी नसता मागितला तुमच्याकडून. त्याने एकच शब्द वापरला, मग दिले तरी खुश मी, नाही दिले तरी खुश, आणि तुम्ही गरीब पुढे आले, मला लय आनंद आहे म्हणे. मित्रांनो, एकंदरीत आपले जाकीर भाई बरं आपले राहुल भाई बोलतात, बरोबर आहे का? काय कसा अनुभव वाटला त्यांच्यावर बोलताना, काय कसं काय नक्की? आता दादावर लय जुनी इच्छा होती बा. मी यांच्याकडे जास्त शर्यतीला जायचं बिनजोडला. हा, एकंदरीत आता म्हणजे मथुर लय रोजचा आम्ही बिनजोडली बघतो, जुन्या बिनजोड होत्या मथुरच्या. तेव्हापासून आम्ही मथुर आमचं पहिल्यापासून आवडतं बैल. आम्हाला अशी आवडतो बा मथुर. आपल्याकडे 20 सेकंदात 1 नंबर पळत, शिस्ती शहाणा बैल पळत, पब्लिकला त्याला थांब. मला पहिल्यापासून आवडतं बैल. एकंदरीत बाह्यांचा फोन आला झाला असेल, कारण की नाही का कधी काय वाटलं आम्हाला इच्छा होती ना बऱ्याच
जुन्या बैल बी गेले येऊन गेले. कंदी बैल आपला नंदी मथुर बरोबर पळाव. आज तो पळाला. आज योग आला. पळाला. तर बघू शकता आज योग आला, मथुराम राजे गाडी पळाली आणि सिद्ध सुद्धा करून दाखवलं की नाही का आपण काय करू शकतो. तर बघू शकता आता राहुल भाई करायची इच्छा होती. राहुल भाई बघायची इच्छा असते भाई, असं आहे तुम्हाला बघायची लोकांना इच्छा असते. आता काय काम धंदे वाढलेत, बिझनेस आहेत, फॅमिली आहे, सगळ्यांना घेऊन जा. एक तर माझ्या आयुष्यामध्ये दुःख खूप झेलल्यात मी, त्याच्यामुळं फॅमिलीला जास्त वेळ देतो, टाइम देतो, जास्तीत जास्त फिरा. आता पेहलगामला गेलो ना, एक दिवस पहिले पेहलगामला होतो मी, काश्मीरला होतो तेव्हा. एक दिवस पहिले ते फायरिंग व्हायचे पहिले पेहलगामला होतो. माझे मित्र आहेत फौजी वगैरे सगळे माझ्या सोबत होते तिथे. पण दुसऱ्या दिवशी जसा एअरपोर्टवरनं उतरलो ना, एकदम म्हणजे धक्कादायक अशी घटना आहे. आपल्या सोबत आपली फॅमिली असते, म्हणजे वारले त्यांना मी एक प्रकारे म्हणजे अक्षरशः आम्हाला एकदम डोळ्यात पाणी आले त्या टायमाला. म्हणजे काय घडलं, हे नाही घडायला पाहिजे. नाही पाकिस्तानीवाल्यांचा नेहमीच एकदम झालेला आहे या लोकांना. काय सांगताल त्याबद्दल आता, कारण की तुम्ही काय तिथं आता काय म्हटलं- मोदीजीने एकदाच फैसला केला पाहिजे, एकदाच उडवला पाहिजे. आपण ठरवला, मोदीजींनी ठरवला, तो ते 1 तासाचा पण क्षण नाही राहणार त्या पाकिस्तानला उडवायचा. पण एक कुठेतरी आपला देश पाठीमागे नाही यावा म्हणून हे सगळे पण विचार केला ना एक दिवशी, आता आपल्या इथपर्यंत यायला लागला तर. कारण की नेहमी झाला, कोणाची फॅमिली आज उद्ध्वस्त होते यांच्यामुळे, तर बघून वाईट वाटतं ना. याच जागेवर आपली फॅमिली, आपल्याला किती वाईट वाटलं असतं. एकंदरी बरेच नाही संघर्षातून तुम्ही आज इथपर्यंत आले, चांगलं नाव केलंय. नाही एक तर मी त्या जागेवर असं मी एकदम म्हणजे एक सांगायचं उदाहरण, मी नेहमी माझ्या मुखातून जय श्रीराम करत असतो. माझ्या सगळ्या गाड्यांवर पण नाव जय श्रीराम. मग त्याच्यामुळे काय म्हणजे आमचा महेश शेडे तो पण बोलत होता, अरे राहुल शेट तू नव्हता, असा तसा म्हणजे बोलणे. पण वाईट किती वाटतं मनाला, कोणाची तरी फॅमिली लहान बाल तिथे रडतात बघून. असं नाही केलं पाहिजे, आहे का नाही. तरी सगळ्यात आज तुम्ही सांगा, आपण हिंदू मुस्लिम कधी अलग नाही समजलो. बरोबर. आज मुस्लिम समाजातील हे आपले शेतकरी वर्ग, ते आपले नंदी पाळतात, त्यांच्यावर जीव लावतात, त्यांच्यावर प्रेम लावतात. मग कुठेतरी माणुसकी ठेवणं. पण आपल्या भारतातील मुसलमानांनी, जेवढी मुसलमान वर्ग असेल, सगळ्यांनी साथ दिली, सगळ्यांनी देशाला पाठिंबा दिला. का आम्ही पहिले हिंदुस्थानी आहे, आम्ही पहिले भारतवासी आहे, आम्हाला त्यांचा निषेध करायचा आहे. त्यांनी आमच्यासोबत, आमच्या देशासोबत, आमच्या कुटुंबासोबत चुकीचं केलं. हे तर खूप नाही का विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण आता जो मोठा किस्सा झाला भारत पाकिस्तानमध्ये, त्यातनं कुठेतरी नाही का जे एक्सपायर झाले, बरेच शहीद झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि आज दादांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल भैया मनापासून त्यांना खूप दिवसापासून इच्छा होती. कारण की मी मुंबईला सुद्धा गेलतो भैयांची, पण कधी तेव्हा गाठ नाही पडली. एकंदरी आज गाठ पडली, खरंच खूप भारी तुम्ही कुठले? वाटलं मला भेटून. आम्ही इकडचेच आहे मायनीचे, तर खरंच खूप मला वाटलं शाकीरबाईने तिकडून आणल्यात. दादा एक प्रेक्षकांच्या मनाचा प्रश्न आहे, आपल्याला मथुरची पैदास बघायला भेटेल का? हो, नक्कीच. अजून 2 वर्ष पळू द्या मथुरला चांगला. काय आहे, कधी पैदास केल्यानंतर पण पळायला कमी होतोय, रिवर्स होतोय. हा. मग त्याच्यामुळे आधी जेवढं प्रेक्षकांसाठी, जेवढं फॅन फॅमिलीसाठी पळता येईल आपल्याला, तेवढा पळायचा प्रयत्न करू. मग नंतर पैदास आपण सगळ्या गोष्टी दाखवूया युट्यूबच्या माध्यमातून. धन्यवाद. आपण फक्त मथुरसाठी फार्म हाऊस ठेवलाय. मथुरसाठी सर्व तिथे एकदम ओके. लाईफ टाइम जसं आपण घरामध्ये राहतो तसाच त्याला ठेवणार आपण. धन्यवाद दादा, खूप टाइम दिला त्याच्याबद्दल.